नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत उल्वेमधील खारकोपर स्टेशनजवळ असणाऱ्या सिडकोनी बनवलेल्या या सुंदर अशा प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. आणि याचे कारण हेच आहे की सिडकोकडून आता लवकरच या सर्व बिल्डिंगसाठी लॉटरीही अनाऊन्स केली जाणार आहे. आणि त्यासाठीच आपण आलो आहोत इथल्या प्रगतीचं आणि इकडे कन्स्ट्रक्शन कोणत्या पातळीवरती अजून इकडे काम चालू आहे आणि अजून कितपत आपल्याला वेळ लागू शकतो आहे कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्यासाठी याचा आढावा घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकतात की आपल्या समोर आपण ज्या बिल्डिंग बघत आहोत तिथे आपल्याला बऱ्यापैकी काम हे झालेलं दिसत आहे. कलरचं वगैरे कामही आपल्याला पूर्ण केलेलं दिसत आहे. आणि हा जो स्क्रीनवरती तुम्हाला ज्या बिल्डिंग दिसत आहेत हे हे छोट्या छोट्या प्लॉटमध्ये ह्याची उभारणी केलेली आहे. हे अशाच प्रकारचे हे 2 प्लॉट्स इकडे सिडकोनी बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 3च बिल्डिंगची उभारणी केलेली आहे. या बिल्डिंगची जर तुम्ही बघितलीत उंची तर जवळपास 12 फ्लोअरच्या या बिल्डिंग्स आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवरती जवळपास 8 हे 1 BHK फ्लॅट्स असणार आहेत. तुम्ही बघू शकता तिथे ऑलरेडी बांधकाम हे पूर्णपणे झालेलं आहे. तुम्हाला क्लब हाऊसची जी तिकडे निर्माण केलेलं दिसत आहे. म्हणजेच जेव्हा या प्रोजेक्टची लॉटरी निघेल आणि प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा लवकरच ह्याचं पदेशनी मिळू शकते. तुम्ही बघू शकता आतमध्ये बघितल्यावर आपल्याला दिसतं आहे की इथे जो प्ले झोन एरिया आहे तिथेही जी लहान मुलांची खेळणी आहेत त्याचंही इन्स्टॉलेशन इथे झालेलं आहे. आणि तुम्ही आतूनही बघू शकतात की इथे पूर्णपणे झाडांचं असो की तिथला सोयीसुविधा असो या सर्व गोष्टींचं इकडे डेव्हलपमेंट ही पूर्ण झालेली आहे. म्हणजे हा पदेशनसाठी किंबहुना हा फ्लॅट्स हे जे आहेत रेडी आहेत. आणि ह्याची लॉटरी आता लवकरच आपल्याला अनाऊन्स झालेली दिसेल. आणि जसं मी तुम्हाला म्हणत होतो की हा जो एक प्लॉट आहे छोटा तसाच त्याप्रमाणे इथेही आपल्याला अजून एक प्लॉट दिसतो आहे. हे खारकोपर ईस्टमधले प्लॉट्स आहेत जे सेक्टर 16A मध्ये असणार आहेत. आणि जो आपला ब्लू रंगाच्या बिल्डिंग होता ह्या प्लॉट नंबर 2A आणि हा आपल्याला जो येल्लो रंगाच्या बिल्डिंग आहेत या प्लॉट नंबर 2B मध्ये असणार आहेत. तुम्ही हे आराखड्यामध्येही अशाच प्रकारे बघू शकतात की इथे आपल्याला एक्सप्लेनेशन आणि हे ब्लूप्रिंट आपल्याला दिसत आहे कशा प्रकारे याचं बांधकाम केलेलं आहे. आणि तुम्ही हेही बघू शकतात की हा प्लॉटही पूर्ण झालेला आहे. आणि ह्याच्याच बरोबर लागून तुम्हाला इकडे आपल्याला एक पार्किंग स्टेशनच्या जवळची पार्किंग आपल्याला दिसत आहे इथे. आणि त्याच्यानंतरला इथे अपोजिटला जर तुम्ही बघाल तर इथे अजून फार मोठा असा सिडकोचा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही इथे जर पार्किंग बघितली तिकडे स्टेशनच्या बाजूलाच ही पार्किंग असणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात की स्टेशन किती जवळ आहे या प्लॉट्सपासून. हा एक सिडकोचा खूप मोठा असा प्रोजेक्ट आहे इथे जो खारकोपर स्टेशनला एकदम लागून असणार आहे. आणि इथे जवळपास 32 बिल्डिंग असणार आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की किती स्टेशन हे एकदमच बाजूला आहे इथे. आणि इकडे तुम्हाला दिसत आहे की रस्त्याचं कामही चालू आहे. आणि जर तुम्ही स्टेशनच्या त्या बाजूला जर बघाल तर तिथे हे अजून एक 4था प्लॉट आहे आणि तिथे कन्स्ट्रक्शन हे वेगाने सुरू आहे. आणि हा जो मेन प्लॉट आहे तो एक्झॅक्टली अटल सेतूच्या एक्झॅक्टली बाजूला आहे. आपण त्या प्लॉटलाही व्हिजिट करूया, जाऊन तिथे बघूया की कितपत बाजूला आहे जो मी तुम्हाला सांगतो आहे त्याचा आपण ॲक्च्युअली प्लेसवरती व्हिजिट करून आढावा घेऊया. आणि त्याच्या आधी आपण ह्या जो जिकडे 32 बिल्डिंग असणार आहेत त्या बिल्डिंगचा आपण आढावा घेऊन बघूया की इथे कामाचा कितपत प्रगती झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की इथे जो आराखड्यामध्येही तुम्हाला दिसतील की जो लेआउट कशा प्रकारे असणार आहे आणि मध्ये एक गार्डन एरिया असेल आणि बाजूला सर्व या बिल्डिंग्स असतील. सो तुम्ही आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन हे झालेलं आहे जे मेन कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. इंटरनल वर्क अजून चालू आहे आणि त्याच्यामुळे काही बिल्डिंगला कलर आपल्याला झालेला दिसतो आहे तर काही बिल्डिंग्सला अजूनपर्यंत कलर हे काम सुरू झालेलं नाही आहे. म्हणजे अजूनपर्यंत इंटरनल वर्क हे बरंच आपल्याला इनकम्प्लीट दिसतं आहे. आणि इथे जो तुम्ही बिल्डिंगचं स्ट्रक्चर जर बघाल तर हा एक्झॅक्टली जो बामणडोंगरीमध्ये जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासारखंच बनवलेला आहे. सेम बिल्डर आहे, L&Tनेच हे बांधकाम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जो लेआउट असणार आहे फ्लॅटचा तोही सिमिलर असणार आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यात सॅम्पल फ्लॅट जर बघायचं असेल तुम्हाला तर आपण बामणडोंगरीचा सॅम्पल फ्लॅटवरती ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघू शकतात की ही जी आतमधून ही घरे असणार आहेत ही किती कशा प्रकारे असणार आहेत ते. आणि तुम्ही बघू शकतात आपल्या स्क्रीनवरती की इथे ह्याच प्रोजेक्टच्या अपोजिट साईडला हे ऑलरेडी प्रायव्हेट बिल्डर्सने बिल्डिंग ह्या उभारलेल्या आहेत. तिथे लोक राहत आहेत. म्हणजे हा एरिया हा तुम्हाला रेसिडेन्शियलसाठी ऑलरेडी सोयीसुविधा युक्त आहे कारण की इकडे बाकी सोयीसुविधा ऑलरेडी इकडे प्रोव्हाइड केलेल्या गेलेल्या आहेत. इकडे जर तुम्ही पाण्याचं वगैरे बघाल पाणी लाईट इकडे ऑलरेडी 24 तास इकडे अवेलेबल असते. आणि याचबरोबर जर तुम्ही रेट्सचं कंपॅरिझन केलं प्रायव्हेट बिल्डर्सशी तर तुम्हाला या सिडकोच्या प्राईसचा डबल प्राईसमध्ये तुम्हाला ह्या अपोजिटच्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत तिकडे तुम्हाला प्राईसमध्ये घरं दिसतील 1 BHKची. आणि इकडेही सेम तुम्ही 14 माळ्याच्या ह्या बिल्डिंग्स आहेत या
आणि एका माळ्यावरती जर तुम्ही बघाल तर एका माळ्यावरती ह्या 8 ह्या 1 BHK फ्लॅट्स असणार आहेत. आणि तुम्ही इथेही बघू शकतात की आपण हा पूर्ण जो प्रोजेक्टला आपण राऊंड मारत आहोत त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया तर येते की इथे बिल्डिंगचं हे बऱ्यापैकी काम हे पूर्ण झालेलं आहे. आणि इथे काही बिल्डिंगला हे कलरही देऊन पूर्ण झालेलं आहे. आणि या एरियाची कनेक्टिव्हिटी जर तुम्ही बघितली तर तुम्ही ह्या एरियाच्या बाजूलाच हा रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आहे हा फार मोठा असा उल्वेचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा आहे या बिल्डिंग्सला लागूनच आहे. त्यामुळे या बिल्डिंग्सचा व्ह्यू हा तुम्हाला एक फार ओपन स्पेस आणि हा चांगला व्ह्यू तुम्हाला ह्या साईडूनही दिसणार आहे. आणि जर तुम्ही स्टेशनच्या साईडून जर ह्या बिल्डिंगला बघितलं तर स्टेशनच्या साईडून तुम्हाला हा सी फेसिंग आणि अटल सेतू फेसिंग व्ह्यू असणार आहे. आणि याचबरोबर ज्या मगाशी आपण बिल्डिंग बघितल्या प्लॉट नंबर 4वरती जिकडे आपण पुढे जाऊ तिकडे तर अटल सेतू फारच लागून आहे. पण जरी तुम्हाला स्टेशनच्या अपोजिटला ज्या बिल्डिंग्स आहेत जो आपण प्रोजेक्ट बघतोय आता त्या प्रोजेक्टमध्येही जरी बिल्डिंग लागली असेल तरी तुम्हाला सी फेसिंगचा आनंद हा घेता येणार आहे. आणि याचबरोबर सी फेसिंग असो की रामशेठ ठाकूरच्या साईडचं ओपनिंग असो, पण तुम्ही एक बघाल की हा स्ट्रक्चर जो ह्याचा बनवलेला आहे ह्या एकामेकाला ह्या पॅरलल बिल्डिंग्स नाही आहेत, ह्या क्रिस क्रॉस बिल्डिंग्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आतल्या साईडला लागो किंवा साईडच्या साईडला जरी तुम्हाला लागलं घर तरीसुद्धा एक व्हेंटिलेशनचं तुम्ही बघाल तर व्हेंटिलेशन फार सुंदर अशा प्रकारे इकडे प्लॅन केलं गेलं आहे. आणि फारच प्राईम असं हे लोकेशन असणार आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता तर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे बाजूला आहेच, पण याच्या बाजूला स्टेशन आहे आणि स्टेशनबरोबरच अटल सेतू हे एकदम लागून असणार आहे या प्लॉटसाठी. आणि त्याचबरोबर येणारं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे नवी मुंबईचं तेही या एरियापासून काही मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तुम्ही बघू शकता की इकडे रस्त्याचं काम वगैरेही फार वेगाने सुरू आहे. तुम्ही जर एका साईडचा रस्ता बघाल तर तो अर्धा पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या साईडचं हे काम हे सुरू केलेलं आहे. आणि बिल्डिंगचं कामही आपल्याला बऱ्यापैकी झालेलं दिसत आहे. तर आपण आलो आहोत त्याच पहिला प्लॉटच्या इकडे जिकडे 3 बिल्डिंग आपण बघितला होता त्याच्याच बाजूला हा छोटासा जो रस्ता आहे इकडून वरतून ज्या ट्रेन जातो तो ब्रिज आहे हा. आणि त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे त्या प्लॉटकडे जिकडे सिडकोच्या बिल्डिंग्स ह्या अटल सेतूच्या एकदमच लागून आहेत. हा छोटासा रस्ता जर आपण पार केला तर आपल्याला या बिल्डिंगच्या जवळ आपल्याला जाता येईल. आणि इथे जो तुम्ही रस्ता बघाल तर इथे हा रस्ता हा एवढा आपल्याला चांगला दिसत नाही आहे, बट जर सिडकोचा जो प्लॉट आहे सिडकोचा प्रोजेक्ट आहे तिकडे जर तुम्ही रस्ते बघाल तर फार सुंदर आणि प्रशस्त आणि हा रुंद असे रस्ते आपल्याला त्या प्रोजेक्टच्या बाजूला दिसत आहेत. आणि हे दोन्हीही प्रोजेक्ट हे सिडकोच्या जे खारकोपर स्टेशन आहे त्याच्या एक्झॅक्टली साईडलाच आहेत. एक हा जो प्रोजेक्ट आहे हा आपल्याला समुद्रकिनाऱ्याच्या बाजूलाच आणि सिलिंगच्या तुम्ही बघू शकतात की आपल्याला एकाच फ्रेममध्ये सिडकोच्या बिल्डिंगही दिसत आहेत आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला अटल सेतूही दिसत आहे. तर चला मग बघूया की ह्या प्रोजेक्टचं बांधकाम हे कुठपर्यंत आलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की ह्या प्रोजेक्टला एका बाजूला जर आपल्याला सिलिंग दिसतोय तर दुसऱ्या बाजूला एकदमच लागून असं हे खारकोपर स्टेशन आहे. आणि ह्या खारकोपर स्टेशनच्या पलीकडे आपण मगाशी होतो आणि तिथल्या आपण बिल्डिंग बघितल्या. आणि आता आपण पूर्णपणे ह्या प्रोजेक्टला बघून घेऊया की कशा प्रकारे इथलं बांधकाम झालं आहे. तर तुम्ही बघू शकतात की ह्या साईडला जर तुम्ही राईट साईडला बघाल तर इथे ऑलरेडी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही तिथे. पण तुम्ही बिल्डिंगच्या बाजूला जर बघाल तर तुम्हाला तिथूनही सिलिंग हा आपल्याला क्लिअरली दिसतोय. म्हणजे तुम्ही जर ह्या साईडला जरी तुमचे घर लागले असतील किंवा तुम्ही ह्या अपोजिट साईडला जरी बघाल तरीसुद्धा तुम्हाला एक आयडिया येत असेल की इथे सर्व बाजूने हा ओपन एरिया आहे. म्हणजे इथे व्हेंटिलेशनचं किंवा तुम्हाला जर व्ह्यू बघाल तर हा कधीही ब्लॉक होणार नाही आहे. कारण की ह्या साईडला पूर्ण रस्ता आहे, एका बाजूला स्टेशन आहे, दुसऱ्या बाजूला सिलिंग आहे आणि सिलिंग बरोबरच समुद्राचा किनारा आहे मोठा असा. आणि ह्या बिल्डिंगचं जर आपण काम बघितलं तर इथे आपल्याला कन्स्ट्रक्शनचं काम जे मेन आहे ते झालेलं दिसतं आहे, बट अजूनपर्यंत इंटरनल वर्क आणि जो कलरचं काम वगैरे आहे ते काहीच बिल्डिंगला सुरू आहे. बऱ्यापैकी बिल्डिंगला अजूनपर्यंत कलरची सुरुवातही झालेली नाही आहे. पण तुम्हाला आयडिया येत असेल की जो बिल्डिंग आणि जो आपला सिलिंग हा आपल्याला एकाच फ्रेममध्ये दिसतो आहे. तुम्हाला जर मी झूम करून जर इकडे दाखवलं तर तुम्हाला आयडिया येईल की इकडे किती जवळ हा असा तुम्हाला अटल सेतूचा जो एंट्री पॉईंट आहे तो आपल्याला एकदमच एक्झॅक्टली तुमच्या प्रोजेक्टच्या अपोजिटला आपल्याला दिसत आहे. तुम्ही इथून बघू शकतात की हा एंट्री पॉईंट असणार आहे. आणि ह्याच्याच बरोबर बाजूला असा हा आपला सिडकोचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये सर्व बिल्डिंग जे आहेत ऑलरेडी कन्स्ट्रक्ट झालेल्या आहेत. लवकरच त्याची लॉटरी निघेल आणि सर्वांना त्याच्या लॉटरीमध्ये भाग घेता येऊ शकतो. लवकरच सिडकोकडून ह्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळेल. लॉटरी ऑफिशियली अनाऊन्स होईल आणि जशी लॉटरी ऑफिशियली अनाऊन्स होईल तसं आपण लगेचच त्याची एलिजिबिलिटी बरोबरच त्याच्या जे पण पॅरामीटर्स क्रायटेरियाज आहेत त्या सर्वाबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू. त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्या लॉटरीमध्ये भाग घेता येऊन इथे तुमच्या हक्काचं स्वप्नाचं असं एक घर तुम्ही लवकरच घेऊ शकतात.
आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून जेव्हा आपण ह्या विषयावरती व्हिडिओ बनवू तेव्हा तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओबद्दल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही ते प्रश्न कळवू शकतात. आपण त्याविषयी चर्चा करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया इथेच आणि भेटू आपण अशाच काही नवीन माहितीबरोबर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.